29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईत धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय। पण या इशाऱ्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली। जरांगे समाजात दहशत निर्माण करत असून जरांगेंना संविधान मान्य नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच अमोल मिटकरी बिग बॉस मध्ये जाणार असल्याच्या चर्चेवरही हाकेंनी मिश्किल प्रतिक्रिया दिली। मिटकरी हे बिग बॉस मध्ये 4 तासही टिकणार नाहीत असं हाके म्हणाले। दरम्यान यावर लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे यांनी। आपण पाहूया। आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर आहेत। दादा मला सांगाल, मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासंदर्भात आता मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? असं झुंडशाहीच्या जोरावर मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करून, मुंबईमधली यंत्रणा वेठीस धरून, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण करून, मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, चौकात 100/25चे फ्लेक्स लावून आरक्षण मिळत नसतं, आरक्षण मागून मिळत नसतं, तर या व्यवस्थेमध्ये जे जन्मानं सोशली बॅकवर्ड असलेल्या कम्युनिटीमध्ये जन्माला आले त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं गेलेलं आहे। हे बेसिक तत्व जोपर्यंत जरांगेंना सपोर्ट करणाऱ्या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना कळणार नाही तोपर्यंत ह्या अशा बेजबाबदार आणि बेदखल मागण्या होत राहतील। मनोज जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी सरकारकडून मोठ्या हालचालींना वेग आला आहे, बैठक पण सुद्धा पार पडल्या आहेत आरक्षणासंदर्भातल्या, काय सरकारला माझी विनंती आहे, आमचं आरक्षण संपवून टाका, देऊन टाका जरांगेंना सगळं आरक्षण। आम्हाला आरक्षणच नको, गावगाड्यातल्या ओबीसी विजयंतीला आरक्षण नको, देऊन टाका मनोज जरांगेंना। आम्हाला काय तुम्हाला जो अन्याय करताय, तुम्ही आर्थिकदृष्ट्या अन्याय करताय, तुम्ही सोशली अन्याय करताय, शेकडो वर्षापासून आलोय, आम्ही परत गुलामीत जीवन जगायला तयार आहोत। उद्वेगानं बोलतोय, परत अजून वेगळा अर्थ नाही। ओबीसीमध्ये भांडणं लावण्याचं काम आपण करत असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे। अरे कोण तो टोकार अमोल मिटकरी? तू ओबीसी बद्दल कधी कुठल्या आंदोलनात, कुठल्या मोर्चात, कुठल्या हाऊसमध्ये कधी कुठं बोलला ते सांग अगोदर, आणि मग अशा पद्धती। आणि काय अमोल मिटकरीची ओळख म्हणजे काय? खिल्लरपणा। अमोल मिटकरी म्हणजे खालच्या भाषेत बोलणं। अमोल मिटकरीला किती वेळा अजितदादा पवारांनी झापडलंय, अजितदादा पवारच्या त्या छोट्या तानुल्या पोरानं त्याला झापडलंय। आणि हा वरिष्ठ सभागृहाचा आमदार, वरिष्ठ सभागृहाच्या आमदाराच्या स्वभावाप्रमाणे तुला काय रोल दिलाय, तो रोल बघ ना। कुठल्या तरी एखाद्या समाजाला टार्गेट करायचं। आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, या माणसांना टार्गेट करणारा हा टुकार, तो काय आम्हाला सल्ले देणार आहे? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका राहणार आपली? त्यावेळी आम्ही निर्णय घेऊ, पण आज रोजी आमचं ओबीसी आणि हक्क अधिकाराची लढाई आम्ही लढतोय। इथल्या जे आमच्या बरोबर जे आमची दखल घेणार नाही त्यांना आम्ही बेदखल करू। हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके। जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला।